बातमी तशी पाहिली तर प्रशासकीय कामकाजाची आहे, पण विरोधी पक्षाच्या बंदुकीमध्ये दारुगोळा भरणारी नक्कीच आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोणत्याही मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा कायदेशीर अधिकार मिळालाय। राज्य सरकारकडनं महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम 2026 अधिसूचित करण्यात आली आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आता मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावर हस्तक्षेप करता येणार आहे। अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री कोणत्याही मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलू शकतात, मात्र अशा निर्णयांमागची कारणं मुख्यमंत्र्यांना लेखी स्वरूपात कळवावी लागतील। अर्थात संबंधित विभागाच्या कामकाजाची प्राथमिक जबाबदारी त्या मंत्र्यांचीच असेल, मात्र नव्या नियमांमध्ये मुख्यमंत्री, मंत्री, मुख्य सचिव आणि इतर सचिवांच्या प्रशासकीय अधिकार आणि कार्यपद्धतीमध्ये स्पष्टता आणण्यात आली आहे। मुख्यमंत्री एखाद्या विभागातील कागदपत्र मागवू शकतात आणि संबंधित मंत्री तसंच विभागाच्या सचिवांनी ती कागदपत्र सादर करणंही बंधनकारक असेल। देवेंद्र फडणवीस हे शाडो मुख्यमंत्री आहे, त्यामुळे सर्व अधिकार आपल्याजवळ घेण्याचा केलवाना प्रयत्न ते एकीकडे करत आहे। मात्र महाराष्ट्रातील सर्व निर्णय कोणता पक्ष फोडायचा, कोणता नाही फोडायचा, कोणाला पक्षात घ्यायचं, कोणाला नाही घ्यायचं, कोणाला मंत्री बनवायचं, कोणचं खातं द्यायचं, पालकमंत्री द्यायचे, सर्व निर्णय कोण घेतोय? अमित शहा घेतात आहे। आणि हे इथे देवेंद्रजी त्याच्यावर रबरी शिक्का मारताय असं म्हटलंय, अतिशयोक्ती होणार नाही। मुख्यमंत्री मी किती भारी आहे हे सांगण्याचा एक प्रयत्न करत असतील, त्याला आठवण करून देत असतील, पण ऑलरेडी या सगळ्या गोष्टी आपल्या संविधानातच आहे। त्यामुळे मुख्यमंत्रीच हे महत्त्वाचे असतात आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः विधानसभेतही सांगितलेलं आहे की मंत्र्याला काहीच अधिकार नसतात, असं त्यांनी रेकॉर्डवरच आणलेलं आहे। त्याला अधिसूचना काढायची गरज काय? तो अधिकार मुख्यमंत्र्याचा असतो। मुख्यमंत्री शेवटी बॉस असतो, बॉस इज ऑलवेज बॉस। त्यामुळे त्यांना तो निर्णय घेण्याचा अधिकार आहेच, त्याच्यावर कुठलाही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रश्न उद्भवत नाही।